IT मध्ये किती महिन्याचा गॅप ॲक्सेप्टेबल आहे आणि कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, सो 6 मंथचा गॅप ॲक्सेप्टेबल आहे का, 2 इयर्सचा आहे का, 2 इयर्स नंतर काय होतं हे सगळं आपण डिस्कस करूयात आज. ओके, सो मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवरती नवीन असाल तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. मी असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. करिअर रिलेटेड, इंटरव्ह्यूज रिलेटेड, स्किल्स रिलेटेड, जॉब्स रिलेटेड, त्यानंतर अजून प्रोफेशनल ग्रोथ आणि सगळ्यात माझं इम्पॉर्टंट आहे की मी जे एक्सपर्ट आहेत त्यांना मी माझ्या चॅनलवरती पॉडकास्टसाठी बोलत असतो. सो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सो IT मध्ये करिअर गॅप हा ॲक्सेप्टेबल आहे की नाही? सो येस, ॲक्सेप्टेबल आहे. जर 1 to 6 महिन्याचा जर तुम्हाला करिअर गॅप असेल तर मी मेनली सांगेल की 80% कंपनीज आहेत की त्या ॲक्सेप्ट करतात. 20% मी एक्सेप्शनमध्ये ठेवेल, कारण ते काही ना काही रिझनमुळे ते ॲक्सेप्ट नाही करत. सो 80% मध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत त्या एक्सेप्ट करतात. त्यांना रिझन काय द्यायचे किंवा काय हे आपण आज डिस्कस करू शकतो. ओके, सो फर्स्ट रिझन आहे सर्चिंग फॉर द राईट जॉब इंडिपेंडेंटली, स्पेशली वेन कॅम्पस प्लेसमेंट ऑफर लिमिटेड और मिसमॅच ऑपॉर्च्युनिटीज. तुम्ही डायरेक्टली सांगू शकतात की माझ्या कॅम्पसमध्ये पास आउट झाले आणि तुम्हाला 6 मंथचा गॅप आहे आणि तुम्ही डायरेक्टली एक्सप्लेन करू शकता तुम्ही की माझ्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंट्स वगैरे आले होते पण ते लिमिटेड होते. सो त्यामध्ये मी काही सिलेक्टेड झालो नाही. सो मला थोडासा टाइम लागला की ऑफ कॅम्पस मला हे करण्यासाठी. तो ॲक्सेप्टेबल आहे गॅप. ओके, सो सेकंड रिझन आहे डेव्हलपिंग सॉफ्ट अँड इंटरव्ह्यू स्किल्स, बिल्डिंग ATS रिझ्यूम, इम्प्रूव्हिंग कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स अँड माय पर्सनल इम्प्रूव्हमेंट. ओके, सो हे पण रिझन तुम्ही सांगू शकता आणि हे पण ॲक्सेप्टेबल आहे, कारण तुम्ही पासआउट आहेत आणि तुम्हाला लगेच ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये माहीत नाही आहेत. सो ह्या पण गोष्टी ॲक्सेप्टेबल आहेत. आणि तुम्हाला जो पण तुमचा गॅप आहे तुम्ही जर असं जेन्युइनली सांगायला गेलात किंवा एकदम ॲक्सेप्टेबल असेल ना तर कोणतीच कंपनी जास्त क्रॉस व्हेरीफाय करणार नाही आणि इन डिटेलमध्ये जाणार नाही. ओके, सो थर्ड रिझन आहे रिलोकेटिंग टू अ सिटी विथ बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटी. लेट्स से you are residing in a city where jobs are less. हे पण रिझन ऍक्सेप्टेबल आहे की ज्या आपण समजा आता की कुठल्या तरी एका सिटीमध्ये आपण समजा एक्झाम्पल नाही घेऊ शकत कुठल्या सिटीचं, त्यांना लगेच परत होईल की एखाद्या सिटीमध्ये आहे आणि तिथे कंपनीज खूप कमी आहेत तर तिथे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप कमी आहे तर तुम्ही डायरेक्टली स्विच करू शकता की पुणे, मुंबई या ठिकाणी खूप कंपनीज आहेत तर तिथे मला शिफ्ट करण्यासाठी किंवा रिलोकेट करण्यासाठी मला थोडासा वेळ गेला आणि त्यामध्ये माझा करिअरचा गॅप आहे. सो फोर्थ आहे अटेंडिंग टू द फॅमिली मॅटर्स सच ॲज फॅमिली इव्हेंट्स और अर्जंट फॅमिली नीड. असं होऊ शकतं ना यार, तुमच्या काही फॅमिलीमध्ये तुमची स्वतःची नीड लागली आहे किंवा काही फंक्शन्स आहेत किंवा काही मॅटर झालाय तुमच्या फॅमिलीमध्ये आणि तुमची गरज लागली आहे, तेव्हा तुम्हाला जॉब आणि हे फॅमिलीचं हे हँडल होत नाहीये तर तुम्ही काय केलं, थोडासा गॅप घेतलाय करिअरचा आणि तो मॅटर आता सॉर्ट आउट केलाय आणि तुम्ही आता फुल फ्लेजमध्ये जॉब करायचं तयारी आहे. फिफ्थ आहे हेल्थ रिलेटेड इश्यू और मेडिकल रिकव्हरी ऑफ फॅमिली मेंबर्स और सेल्फ. इटसेल्फ यू नीड टू शो द फिटनेस सर्टिफिकेट. कधी कधी काय होतं ना की तुम्हाला काही ना काही आता कसं आहे ना की तुम्हाला मेडिकलचे इश्यूज स्वतःला पण असू शकतात किंवा फॅमिली मेंबरला असू शकतात आणि तिथे तुम्हाला सपोर्टला कुणी नाहीये तर मग तुम्हाला तिथे स्वतःला जावं लागतं आणि अशी कंडिशन येऊ शकते, कोणावरती पण येऊ शकते. सो हे पण रिझन तुम्ही सांगू शकता आणि व्यवस्थित त्यांना सर्टिफिकेशन वगैरे जर प्रोव्हाइड केले तर तो ॲक्सेप्टेबल आहे. ओके, सो सिक्स्थ आहे you have given a government job exam, now the result is out and you were not selected, so now you are focused on corporate roles. So असं पण होऊ शकतं ना यार की तुम्हाला समजा गव्हर्नमेंटची तुम्ही तयारी करताय, MPSC UPSC करताय आणि तुम्हाला तिथे सिलेक्ट नाही झालंय, मग असं नाही की तुमचं करिअर त्यातच तुम्ही लाईव्ह तुम्ही हे करताय तर तुम्ही ते म्हणजे स्विच पण करू शकता. ओके, सो मी आता चांगला स्टडी केला आहे आणि मला आता प्रायव्हेट जॉबवरती फोकस करायचा आहे, हे पण तुम्ही सांगू शकता. सो करिअर गॅप, एक्सपिरियन्सचा जर करिअर गॅप असेल आणि त्यांना तुम्ही जस्टिफिकेशन कसं करणार. फर्स्ट आहे शिफ्टिंग टू अ न्यू फील्ड like moving from software engineering to data analysis often involve upskilling or certification program. असं बोलू शकता तुम्ही का नाही
की मला थोडंसं एक टेक्नॉलॉजी आहे दुसऱ्या टेक्नॉलॉजीवरती मला मूव्ह करायचं आहे, आणि त्यामध्ये मी काय केलं की थोडंसं मला सर्टिफिकेशन करावं लागलं किंवा मला अपस्किलिंग करावं लागलं, आणि त्यामुळे माझा थोडासा करिअरचा गॅप आहे. थर्ड आहे ब्रेक फॉर अ ट्रॅव्हल. हे पण तुम्ही सांगू शकता की लाईक लॉंग टर्म मी ब्रेक घेतला आहे ट्रॅव्हलसाठी. एक मागच्या 5 वर्षापासून 10 वर्षापासून मी जॉब करतोय कंटिन्युअसली, आणि एक मला मेंटली थोडंसं मेंटली मला एक ब्रेक पाहिजे होता. मग त्यामुळे मी एक लॉंग टर्म म्हणजे एक 6 मंथ्स 1 इयरचा एक मी डायरेक्टली गॅपच घेतला होता एक जॉबमधून, आणि मी आता एक रिफ्रेशमध्ये खूप म्हणजे माझं जे काही माझं स्ट्रेंथ आहे किंवा अपस्किलिंग आहे, माझं टेक्नॉलॉजी आहे, ती मी अजून त्यामध्ये इनपुट देऊ शकतो, कारण मी एकदम फुल माइंड फ्रेशमध्ये आहे. आणि मला करिअरसाठी मला करायचं होतं, आणि मला माइंड रिलॅक्स करण्यासाठी हे तुम्ही करता. आपल्या इथंच आपल्या इंडियामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा असे लोक खूप कमी भेटतील तुम्हाला की यार मी करिअरचा गॅप घेतोय आणि मी कुठं वॅकेशनला जातोय किंवा काय. पण काही लोक खूप जास्त गॅप घेतात आणि परत ते रिजॉईन करतात. फोर्थ आहे फॅमिली केअर. फॅमिलीमध्ये कसं तुम्हाला किड्स असतात, एल्डर आपले जे काही आईवडील असतात, त्यांच्यासाठी पण आपल्याला थोडासा टाइम काढावा लागतो. जॉब आणि हे म्हणजे हे मॅनेज नसेल होतं तुम्ही पण तेव्हा घेऊ शकता. आणि फिफ्थ इम्पॉर्टंट आहे फ्रीलान्सिंग. हे तुम्ही सांगू शकता की यार मी स्वतःचा काही माझी स्वतःची कंपनी म्हणा किंवा स्वतःचा प्रोजेक्ट घेऊन मी फ्रीलान्सिंग करायचा प्रयत्न केला होता, बट तो काही ना काही रिझनमुळे तो झाला नाहीये किंवा काही नाहीये. तो सर मी स्वतः आता एक कॉर्पोरेटमध्ये एक फुल फ्लेजमध्ये जॉब करायला रेडी आहे. जे माझ्याकडे स्किल्स आहेत ते मी आता इनपुट इथे देऊ शकतो, हे पण चालतं. आणि मोर दॅन जर तुम्हाला 2 इयर्सचा गॅप असेल, म्हणजे एकदम लॉंग टर्म तुमचा गॅप असेल, तर तेव्हा कसं होतं ना, इन डिटेल ते व्हेरीफाय करता की तुम्हाला करिअर गॅप कशामुळे आहे. तुम्ही टेक्नॉलॉजीच्या म्हणजे टेक्नॉलॉजी तुम्हाला आता किती येते, तुमचा इंटरव्ह्यू पण त्या लेवलने होतो. एकतर कसं आहे की तुमचा क्रायटेरिया सेटच होत नाही, किंवा तुम्ही जर गॅप असेल लॉंग टर्म गॅप असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूलाच बोलत नाही. बट 10 to 20% अशा कंपनीज आहेत की ज्या चान्स द्यायला बघतात. ओके. जर तुम्ही हा व्हिडिओ जर माझा बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो की जर गॅपमध्ये कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये आहेत किंवा काय, तर तो एक माझा एक व्हिडिओ आहे. टॉप 5 कंपनीचे मी नेम दिले आहे, तिथे ओपनिंग्स असतात, ते तुम्ही चेक करू शकता. सो दुसरं आहे की जर तुमचा लॉंग टर्म गॅप असेल ना, तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्हाला जस्टिफिकेशन जास्त द्यावं लागेल, सर्टिफिकेशन जास्त प्रोव्हाइड करावं लागतील. त्यानंतर तुम्हाला टेक्नॉलॉजीचं किती नॉलेज आहे, काय नाही आहे, ते तुम्हाला सगळं एक्सेप्ट आहे प्रोव्हाइड करावं लागेल, आणि त्यानंतरच तुम्हाला एक चान्स भेटेल एक टॉप मोस्ट IT कंपनीमध्ये काम करण्याचा. हेच होते जे रिझन्स तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये किंवा तुम्ही तुमच्या HR ला सांगून तुम्हाला तुमचा जो काही गॅप आहे तो तुम्ही जस्टिफाय करू शकता, आणि तुम्हाला ऑफर लेटर तुम्ही भेटून घेऊ शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.